ठीक है ठीक। हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस प्रिंटमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. अधिक मासाची खरेदी फायनली होते. माझी जोडवी घ्यायची आहे, प्लस अजून छोटी छोटी खरेदी आहे आणि चालले त्यासाठी. बघू आता. आरवची उद्यापासून स्कूल आहे म्हटल्यानंतर मला स्कूलचा टिफिन जो होता तो अगोदरचा तो थोडासा इश्यू होता टिफिनमध्ये आणि त्यामुळे मुंबईलाच ठेवला. आता जरा व्यवस्थित टिफिन घेते म्हणते आणि त्याला पाण्याची बॉटल पाहिजे म्हणून सांगितलं. मला छान पाण्याची बॉटल घेऊन ये मम्मी म्हणून मला सांगितलं आहे. म्हटलं ठीक आहे घेऊयात. आणि छोटी मोठी खरेदी थोडीफार ती करण्यासाठी चाललो आहे. आणि ह्या वळणं असे आहेत नाही, एक धड रस्ता नाही बाजारपेठेत जायचं म्हटलं तर. पायपीठ एका साईडनं, एक पायपिटीचा एका साईडनं गाडीचा आहे. आता हा शाळेजवळचा आमचा रस्ता आहे, जेव्हा मी असं करून चाललो आहे सरळ. एका साईड तिथून जवळचं आहे तर तिथे ज्या पायऱ्या आहेत त्या तर पूर्ण तुटलेल्या आहेत, तर तशाच हे आहेत, मी तिथून जाता येत नाही. त्याच्यामुळे इकडच्या साईडून राऊंड मारून आम्ही आता खाली चाललो आहे. लाईन घेतले जरा वेगळं काहीतरी, कारण माझी आधी होती प्लेन अशी, ही काढले आणि याच्यामध्ये ही डिझाईन बघितली आणि छोटंसं हे पण बघितले. हे सूट झालं तर हे घालणार साईडच्या बोटामध्ये, नाहीतर मग हे तरी कन्फर्म आहे. चल घालून बघूया. तिथेच जिथं मी हे घातलं आहे ना तिथंच राहू देत, आत नको. सैल होणार, कट करावं लागणार. हां मम्मी बघ. सोमवार आहे आणि आरवच्या शाळेचाच पहिला दिवस आहे. मी आता त्याला सोडायला चाललेली आहे शाळेला. मला आता थोडंसं टेन्शन पण आहे, थोडंसं असं नवीन स्कूलमध्ये नवीन फ्रेंड्स वगैरे सगळं तो कसं काय काय मॅनेज करेल. तो आता मला सकाळी तरी म्हटला, मम्मी मी बघ केवढे फ्रेंड्स बनवतो. म्हटलं फ्रेंड्स बनवणं अवघड नाही आहे, पण चांगले फ्रेंड्स बनवणं अवघड आहे. त्याच्यामुळे बघ जा कोणाचे स्वभाव कसे आहेत, कारण तिकडे स्कूलमध्ये त्याचे सगळ्यांच्या मित्रांचे स्वभाव माहीत होते, पहिलीपासून ते तिथं होता म्हटल्यानंतर. त्यामुळे आता जरासं बघ म्हटलं मुलं कशी आहेत काय आहेत आणि त्याच्यानंतर मग तू तुझे फ्रेंड्स बनव. 2 ब्लॉगच्या मागे मी सांगितलं होतं स्किन कन्सर्नविषयी. माझ्या खूप सारे प्रॉब्लेम्स, खूप साऱ्या गोष्टी आणि त्यातून मी कसं कवर केल्यात गोष्टी. कारण स्किन कन्सर्न ही अशी गोष्ट आहे ना, आपला कॉन्फिडन्स खूप लो करते. किती झालं तरी जरा मेलॅझ्मा आला, काळी डाग आले, काही आलं तर आपल्याला वाटतं की अरे हे लपेल तर बरं नॅचरली. अशा वेळी आपण दुसऱ्याने जर एखादा प्रोडक्ट सजेस्ट केला तर आपण ट्राय करतो, पण आपली आणि त्यांची स्किन सेम नसते. ह्याच्यासाठी चांगले डर्मॅट खूप गरजेचे असतात. स्टार्टिंगला इनिशियल स्टेजला तरी. आता मी मला वाटतं 5-6 वर्ष झाली क्युअर स्किनबद्दल मी सांगतेच आहे आणि कधीही मी स्किप नाही केला. 8 महिन्यातून 1-2 वेळा तरी सांगतेच त्या गोष्टींच्या बाबत. कारण सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट पर्सनली, म्हणजे तुम्ही जेव्हा चॅट ओपन करताना, जेव्हा मी लिंक देईन तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये, ती ओपन केल्यानंतर तुम्ही तुमच्या भाषेनुरूप त्यांच्याशी संवाद साधू शकता. डॉक्टरांशी जेव्हा चर्चा करताना तुम्ही तुमच्यासाठी पर्सनलाइज डर्मॅटॉलॉजिस्ट असतो, असं नाही की कोणीही असेल आणि तुम्हाला कुठली फी वगैरे द्यायची गरज नाही. तिथे एक किट जे सजेस्ट केलं जातं फक्त त्याचेच पैसे तुम्हाला द्यावे लागतात आणि ते पण तुमच्या स्किन कन्सर्नवरती डिपेंड असतं. हाऊस क्वीन 100 कोड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट तर मिळून जाईलच. मला रिझन सांगायचं हे की आता ट्रॅव्हलिंग करून आलं तर एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये आलं तर प्रॉब्लेम होतो. जसं मुंबईमधून मी इथं आल्यानंतर मला थोडेसे इश्यू झाले. बाहेर फिरल्यानंतर जे इश्यू झाले, टॅन झाली स्किन, त्याच्यानंतर काही पिंपल्स वगैरे आलेले आहेत, ते बघा हे डाग वगैरे,
ह्या सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकत नाही. इव्हन आपल्याला पिरियड्स आल्यानंतर सुद्धा आपल्याला इथून हार्मोनल ॲक्ने येतात, ते पण आपण थांबवू शकत नाही, पण कंट्रोल करू शकतो. अशा वेळी कंट्रोल करणं स्किन म्हणजे काय, एक चांगले डर्मॅटॉलॉजिस्टने सजेस्ट केलेले प्रोडक्ट्स वापरणं. आपण वर्षानुवर्ष ट्राय करतो, हे प्रोडक्ट्स ट्राय करू ते, आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं की कोणता प्रोडक्ट्स आपल्याला सूट होतो. पण तेच पैसे वेस्ट न घालता एखादा जर डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला सांगत असेल की हे प्रोडक्ट तुम्हाला सूट होऊ शकतात, तर मग तुमचे पैसेही वाचतील. त्याच्यामुळे सगळ्या डाएट टिप्स मिळणं किंवा डे टू डे लाईफमध्ये तुम्ही काय खाल्लं पाहिजे, ज्यामुळे तुमची स्किन चांगली राहील, वजन मेंटेन राहील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्युअर स्किनमध्ये मिळतात. फॉलोअप घेतला जातो, स्किन ॲनालिसिस घेतला तर माझी स्किन जर्नी तुम्ही इथे बघू शकता. अजूनही मी बेटर करण्याचा प्रयत्न करते. रिझन हेच आहे की आपला जे फेस आहे ना, तो आपली ओळख असते. कितीही आपण स्वतःला मेंटेन केलं, काही केलं तरी फेस आपला जो असतो ना, तो लगेच म्हणजे काय म्हणतात त्याला, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन म्हणतात ना, तर आपलं मन तरी स्वच्छ असलंच पाहिजे, पण त्यासोबतच आपला फेस बघितल्यानंतर लोकांना चांगलं वाटलं पाहिजे. अरे हा, ह्यानी सावळा असू देत, गोरा असू देत, कसाही असू देत, पण स्पॉट फ्री असेल, क्लीन असेल, तर आपल्याला स्वतःला सुद्धा कॉन्फिडन्स, कितीही म्हणा तुम्ही, स्वतःला सुद्धा कॉन्फिडन्स आपला बूस्ट होतो. सो हे गरजेचं आहे. आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर डिलीट करायला जाऊ नका. रिझन काय होतं की तुमचा सगळा डाटा जो आहे ना, तो इरेज होतो आणि तुम्हाला मग तुमचं स्किन ट्रॅक ठेवता येणार नाही, फॉलोअप ठेवता येणार नाही, तुमची स्किन जर्नी तुम्हाला बघता येणार नाही त्याच्यासाठी. सो ते गरजेचं आहे. हे सांगायचं होतं. आता निघते, बघू पुढच्या म्हणजे ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करते. आजचा दिवस मलाही माहीत नाही कसा जाणार आहे. सो चला, होप सो की चांगलंच जाईल. आरवला सोडलं, आता स्कूलमध्ये गेलाय. आता स्कूल झाल्यानंतर बघूया 3:30-4 वाजता काय त्याचं कसं वाटतंय त्याला स्कूल. काय प्रिन्सिपल मॅडम स्वतः तरी ॲश्युरिटी दिलेत की काय टेन्शन घेऊ नका, हाय सगळं तो व्यवस्थित करणार. 4-5 दिवस द्या त्याला मिक्स व्हायसाठी. मी त्याला हे पण सांगितलं, तू थोडंसं शांत राहून सांगितलं, गेल्यावर लगेच जजमेंटल होऊ नकोस. बघूया आता मी जरा घराकडे जाते, बघूया घराकडचं काम काय काय चालू आहे. जर कोणी नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा ब्लॉग बघत असाल तर मी सांगेन की मुंबईवरून मी शिफ्ट झालेली आहे गडिंग्लज शहरामध्ये, आणि माझ्या घराचं काम चालू आहे इंटेरियरचं. लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल तर बऱ्यापैकी काम आवरत आलेलं. आता हे डोअर्स वगैरे बसलेले आहेत फर्निचरमध्ये. प्रत्येक कपाटाचं हे बाबांचं कपाट आहे जे खाली आहे, आणि बऱ्यापैकी स्पेशियस बनलेलं आहे. वरती स्टोरेज पण जास्त दिलेलं आहे, आणि त्यांना जसं हवं होतं तसंच सिंगल बेड आणि बाकी सगळ्या गोष्टी मी इथे करून घेतलेल्या आहेत. कपडे अडकवण्यासाठी सुद्धा साईडला मी स्पेस करून घेतलेले, ते मी ओपन करून दाखवायची विसरले तुम्हाला. पण हे सुंदर झाले, छान झाले. हायड्रोलिक डोअर केलेले आहेत ज्याच्यामुळे आवाज जास्त आपटण्याचा येणार नाही, कारण तेच इरिटेटिंग वाटतं मला फर्निचरमध्ये. त्यानंतर बाबांची रूम ही काहीशी अशी दिसते. मागच्या वेळेला तुम्हाला इथे फार कचरा दिसत होता, पण बऱ्यापैकी हे आता आवरत आलेलं आहे. आता मला हे जे मॅट्रेसेस आहे त्यांचे, तर त्यासाठी बघावं लागणार आहे. हे किचन आहे, आणि किचनमध्ये तुम्हाला दिसतंय की टाईल्स ज्या होत्या, ज्या सुरुवातीला मी घर दाखवलं होतं, तर काउंटर टॉपवरच्या ज्या टाईल्स होत्या समोरच्या, तर त्या वेगळ्या होत्या. आता मी ह्या पूर्ण चेंज करून घेतलेल्या होत्या. लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. इथे वॉटर प्युरिफायर असणार आहे, ते पण अजून गोष्टी आहेत त्याच्यामधल्या पण. आणि साईडला पण एक स्पेस दिलेला आहे. चिमणी पण लावून घ्यायची आहे, ती अजून ऑर्डर केलेली नाही आहे मी. त्यानंतर हे वरती स्पेस दिलेलं आहे. आता सामान माझं इतकं नाही आहे जेवढं मी स्पेस करून घेतलं आहे, पण हळूहळू सामान साठत जातं आणि तेव्हा प्रॉब्लेम होतो, म्हणून आधीच मी सगळी काळजी घेऊन याप्रमाणे स्टोरेज करून घेतलेलं आहे. त्यामुळे पूर्ण शेल्फला हे स्टोरेज तुम्हाला दिसते किचनमध्ये. त्यानंतर काउंटर टॉपवरती सुद्धा दिसते. त्यानंतर इथे सुद्धा येणार आहे स्टोरेज. मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा घर दाखवलं होतं तेव्हा रेलिंगसाठी सगळ्यांनी मला सांगितलं होतं. हो, आधीच आम्ही रेलिंगचं पण गोष्टी केलेल्या आहेत. जे अगोदरचं रेलिंग होतं ते काढलेलं आहे, आणि दुसरं रेलिंग इथे लावायचं आहे, ते नंतर काम होईल कंप्लीट, कारण हे असं रिकामी ठेवू शकत नाही आम्ही. हे तर आरवचं स्टडी टेबलसाठी बोलले होते मी. सो आहे बरोबर. इथे थोडंसं बुक्स वगैरे त्याचे, इथे बाकीच्या गोष्टी, म्हणजे सचिनना वर्क फ्रॉम होमसाठी पण ओके आहे ही जागा, आणि आरवच्या स्टडीसाठी पण दोघांना यूज होऊ शकते. ते लोक जेवण केलं वाटतं त्यांचं. हां, माझ्या लेकाचं बेडरूम.
आरवच्या बेडरूममध्येच एक मोठं कपाट अजून एक करून घेतलेलं आहे. तुर्तास तरी माझ्या साड्या याच्यामध्ये असतील, पण आरव जसा जसा मोठा होईल त्याला स्पेसची गरज अजून लागेल कपड्यांसाठी, त्याच्या पर्सनल गोष्टींसाठी, तर तेव्हा परत व्याप नको, म्हणून मी हे आधीच बनवून घेतलेलं आहे. आता कपडे त्याचे नाही, तेवढं सामान नाही आहे. ते जे त्याच्यासाठी कपाट केलं त्यामध्ये ते मावू शकतं. हे बाकीचे जे मी करून घेतलेलं आहे याच्यामध्ये काही माझ्या एक्स्ट्राच्या गोष्टी मला ठेवता येतील आणि सुटसुटीत राहील याच्यासाठी. त्यामुळे हे एक कपाट करून घेतलेलं आहे. त्याला जसा बेड हवा होता सिंगल, तर तसंच मी करून घेतलेला आहे. तो फार उंच नाही आहे. आता त्यासाठी सुद्धा मॅट्रेस जे आहे ते मी बघते आहे. फ्लो मॅट्रेसच मागवणार आहे, कारण मी इथे कोवाडला जी फ्लो मॅट्रेस मागवली ती खूप छान आहे. त्याच्यासाठी म्हटलं की तीच वापरूयात. कसं केलं काय माहिती. आता माझ्या बेडरूममधली हे जे स्टोरेज आहे किंवा फर्निचर आहे, खूप छान बनवलेलं आहे. जसं त्याने आम्हाला आधी सांगितलं तर त्या पद्धतीनेच बनले. अजून याच्यावरती लॅमिनेट्स यायचे आहे, पण त्याच्यामध्ये माझी कपडे किंवा माझ्या वस्तू, सचिनच्या वस्तू परफेक्ट मावतील, व्यवस्थित बसतील सगळ्या, आणि त्याप्रमाणे त्याने ते स्टोरेज केलेलं आहे. तर ते मी बघत होते लास्ट टाईमला याचे डोअर लागलेले नव्हते, पण आता हे डोअर्स लागलेले आहेत. आता लॅमिनेटचं काम आहे ते राहिलेलं आहे, ते फक्त आता पटपट झालं की मग बरं होईल असं वाटतंय, कारण त्याच गोष्टींचं जास्त टेन्शन आहे. ये स्टार्टिंग के वो ओढ़ने के जैसे 3 साइड ऐसा फ्रेम रहेगा, फ्रेम वाला ना. बाद में वो ग्लास रहेगा। अच्छा. बड़े वाले भी बोले फ्रेम और ग्लास। हाँ वो भी ड्रॉवर है ना, तो उसमें फ्रेम रहेगा ना ऐसा कि कुछ ग्लास ऐसा कुछ आने वाला है. इसमें तो शायद ग्लास नहीं रहेगा, लेकिन ये बड़े वाले में 100% है। ग्लास हाँ वो तो मुझे मालूम है, लेकिन इसका मुझे कुछ समझ में नहीं आया. इसमें भी ग्लास ही डाल देंगे इसमें ना. हाँ। पहले अंदर था, अभी बाहर ही है। और ये ऊपर वाला ऐसे पैक किया है, कुछ अंदर स्टोरेज है वो ऊपर नहीं पैक है, पूरा पैक है ना. हाँ। कुछ अंदर से जाएगा नहीं ना. नहीं अंदर कुछ नहीं जाएगा, क्योंकि अभी इसका सिर्फ लैमिनेट्स का काम बाकी है क्या? बस लैमिनेट ही उतना ही करना है, बाकी हो गया. अभी ये इसका वो स्टडी टेबल का भी ड्रॉवर है कुछ है क्या? वो तो बना देते हैं। हमें शूज रैक का भी कुछ किया नहीं है? शूज का बाद में जो वेस्टेज बचता है हाँ. तो उसमें से कर देंगे। क्या है, ऐसा वेस्ट फेंकने से कुछ फायदा नहीं ना। नहीं हाँ वो भी यूज होना चाहिए. तो यहाँ पे वो हैंगर वाला होगा ना नीचे. हाँ, और इधर से भी सेल्फ। हाँ वो वाला छोटा सा. ये ऊपर कैसे रहेगा? अभी वो हाइड्रोलिक पंप लगाना है। हाँ वो वाला वही मैं देख रहे थे. हाँ। ऐसे ही सिर्फ ऐसे होगा. पाना निकल इस बीच में नहीं होता रहेगा. बीच में जॉइंट है ना, अच्छा प्लाईवुड 4 फीट का ही आता है। नहीं रहने दो, फिर रहने दो, उतना है तो रहने दो. वो ऐसे ओपन होगा क्या यहाँ से? उधर से ऐसा ओपन होगा, हाइड्रोलिक पंप आता है। हाँ वो वाला समझ में. और वहाँ पे दोनों यहाँ पे ड्रॉवर आएंगे अभी. हाँ, ये दो ड्रॉ है, ये भी रेडी है, इसका बस फ्रंट का उतना ही डालना है। हाँ वही तो रहेगा. अभी जो बड़ा बड़ा पीस है वो कटिंग करके लेके बाद में से उसमें से छोटा छोटा निकलेगा, तो ये सभी डाल देंगे। तरी आवरत आलं. मला आलेलं टेन्शन. 6-7 तारीख तक कंप्लीट कर देना प्लीज. इसमें कर ही रहे हैं, अभी ये करना क्या। नहीं अभी पिछले से तो ज़्यादा आपने किया है. अच्छा किया.
यहाँ पे क्या आने वाला है मुझे तो कुछ मालूम नहीं। यहाँ पे स्टोरेज आने वाला है, सिर्फ ड्रॉअर रहेंगे। यहाँ पे हाँ यहाँ पे कीबोर्ड रहेगा, यहाँ एक ड्रॉअर रहेगा। हाँ, और यहाँ पे इधर ही एंडिंग हो जाता है, इधर डोर रहेगा, दो डोर इधर। यहाँ पे ना, और यहाँ पे शेल्फ आएंगे। हाँ शेल्फ। अच्छा यहाँ पे इधर एंड रहता है, इधर चेयर डालने के लिए। हाँ हाँ, चेयर के लिए जगह चाहिए ना। ये सभी आपका रेडी है, लैमिनेट डालना है। ये वाला भी ठीक है, बना है। अच्छा ये भी हायड्रोलिकच आहेत ते सगळं। और थोड़ा सेफ्टी यहाँ पे ये हैंगर आएगा क्या? अभी तो कुछ बोले नहीं है, अभी जितना बोले उतना करके लिए। क्योंकि ये पूरा ऐसा ये है ना, तो शायद से मुझे लगा की हैंगर आएंगे। इधर का ड्रोन करके फोन केला त्यांना थांबा। आत्ता काय केलेलं मी, दिवसभर आत्याकडे थांबलेली, काम बघितलं माझं, आत्याशी बोलत बसले, तिथंच थोडा वेळ गेला आणि आता आरवला आणायला चालले। बाकी बघूया काय म्हणतोय तो। मला जास्त उत्सुकता आहे। नेहमी मुंबईला काय एवढं वाटत नव्हतं, कारण सगळं माहीत होतं, मुलं, त्याचं स्कूल, त्याचे टीचर, ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, त्याच्यामुळे एवढं काय एक्साइटमेंट मला नव्हती। फक्त पहिल्या दिवशी सांगायचं, पण आजची जी एक्साइटमेंट आहे ती मला बघायची, नेमकं त्याला कसं वाटलं स्कूल काय, बघूया आता। आणि अजून एक गोष्ट की आता मला उद्यापासून सोडायला यायची गरज वाटणार नाही आहे, कारण अर्ध्या म्हणजे अर्ध्या गावातून, ह्याच्यापेक्षा आधी एक गाव आहे, तर तिथून गाडी आहे स्कूलची, एक बस, तिथे त्याने ॲडजस्ट केलं, त्यामुळे तो एक टेन्शन मला वाचेल असं वाटतंय मला। आता बघू कसं कसं, दररोजचं एक वेगवेगळं होणार आहे की काय असं वाटायला लागलं मला, पण बघू आता। जर तो ऑप्शन चांगला झाला तर टाईम वाचेल, सगळ्या गोष्टी धावपळीच्या वाचतील, बघू। कसा होता आजचा दिवस? गाडी बसल्यावर सांग। हा, वाटलेलंच तू लवकर मित्र बनवलास। किती मित्र बनवलास? 4 बनवलास? तीन हा एक शिवांश आणि एक हा कोण तो राजवीर की शौर्य। मग बाकीचं सगळं मला घराकडे सांग, पण पहिला दिवस कसा गेला तुला सांग जरा। चांगला होता, काय शेवटी असं एकदम हे होत होतं ते, कसं सगळं ते पहिलंच आठवत होतं। काय स्कूल मधलं पहिल्या? पण तुला आवडली की नाही स्कूल? चांगलं आहे बाबा, तिथं काय आतमध्ये ना एकदम, हा तिथं आतमध्ये ग्राउंड आहे, तिथे समोर बी ग्राउंड आहे, आणि तिथे पण एक ग्राउंड आहे असं। टीचर वगैरे कसे आहेत, काय शिकवलंस? चांगले आहेत ना? ठीक आहे, बाकीचं तर घरी जाऊन विचारतो, चल निवांत। तिथे हे पण आहे, काय एक हे आहे असं सल्टर टाईप आहे, आणि तिथं ट्रॅम्पोलिन आहे, मग तिथं पण जाऊन खेळलास? म्हणजे आज मज्जा केलास तर तू। आणि काय खायला दिले काय? नाही, ते बर्थडे होता कोणाचा? पोरगीचा होता, पीनट चक्की। काय ना, काय ना पोरगीचा माहिती नाही मला। मग तिने चिक्की दिली वे आज बर्थडेचं, हेल्दी दिली की रे? म्हणजे तू बोलताना समोरचा तो मित्र तुला अटेन्शन देतोय, राजवीर म्हणून। आणि शिवांश कसा वाटला मित्र? तो पण चांगलाच आहे। चांगला आहे का? म्हणजे तो कसा वाटला स्वभावाने तुला? स्वभावाने खूप असा एकदम काइंड आहे। काइंड वाटला काय? आणि अजून कुठला मित्र झाला? उमेर, तो कसा वाटला तुला? पण चांगला आहे। कसा वाटला स्वभावाने? कसा वाटला? स्वभावाने एकदम असा हे आहे, जॉली। ओके। आणि काय नाही, आणि 4 मित्र म्हटलास, हे 3च झाले? 4 झाले की मी एक, तू म्हणजे तू धरून 4 वे? अच्छा, म्हणजे आता तुला मित्र तरी झालेले आहेत? 13च मुलगे, जास्त नाही, मुलगी जास्त आहेत, मुली जास्त। आणि 3च मुलं आहेत स्कूलमध्ये? 3 नाही आहेत, हा 13 आहेत। 13 ऍब्सेंट होते काही, मग अच्छा त्यांना पण बनवून घे। अच्छा, बरं। सगळे नको आम्हाला, बस तेवढी 4 चालेल की हे होतं। चला ठीक आहे, म्हणजे मित्रांचे स्वभाव तुला पहिल्या भेटीत कळाले। एक आहे जॉली, एक आहे एकदम काळजीपूर्वक ऐकतोय, अटेन्शन देतोय, आणि एक कसा स्वभावाने? काइंड। ओके ओके, गुड। आता अजून एक अर्ध्या तासात आम्ही पोहोचू गोवाडला। वातावरण जरा पावसाळी झालं, थोडासा पाऊस पडून गेलाय, आणि आता जाऊन ह्याला खेळायला जायचंय परत। आणि मामाला फोन करून सांगितलं, मामा मी खेळायला येणार। काय आलं? तेच मी सांगतो बिलावट
माझं असेल दत्तू शिवळकर यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यांची जी काही वडिलोपार्जित जमीन आहे ती त्यांच्या 3 पिढ्यांनी जपली कसली. अधिक महिन्याचं वाण मागवले तुला. मम्मीचंच कशा ऋषी बिशील म्हणून. साईज बघ बाबा, मला माहित नाही साईजचं काय. साईज आहे बरोबर. छान आहे. नाईस कलर. अधिक वानाचं अधिक मासाचं वाण. आमचं कलर कलेक्शन किंवा कलर सिलेक्शन याबद्दल कोणी. मी मुद्दामून मागवलोय तुला. ते आतमध्ये एक क्रीम कलरचं टी शर्ट घालून वरती ओपन वॉलेट ठेवते तशासाठी वापरतो. दिस इज नॉट अ फालतूगिरी, दिस इज अ स्टाईल. ओके, फालतूगिरी ती छपरी अंदर ती फालतूगिरी वेगळी. तुझं मागवले ते त्याचं आलंय अगोदर. काय मी उद्या परवा येईल, ट्रान्झिटमध्ये दाखवते. आर्यास विचारलेस फर्स्ट डे कसा गेला. तू विचारलीस मम्मी शाळेत पहिला दिवस कसा गेला. खेळायचंय. आल्यावर जरा विचार की सांगते बघ कसं रागो बोलल्यासारखं. आल्यावर कसं विचारते. अगदी लहानपणापासून आम्ही बघतो की दर सोमवारी मम्मी उपवास ठेवायची आणि शिवलीलामृत वाचायची, पण आता सध्या तिला उपवास जमत नाही त्याच्या ऑपरेशनमुळे, आणि आता शिवलीलामृत मात्र वाचते ती दर सोमवारी. आरवने स्कूलवरून आल्यानंतर खेळून आला तो, आणि त्याच्यानंतर पप्पांना फोन करून सांगितलं. स्कूल सुटल्या त्याने बाबांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं की त्याचा दिवस कसा गेला, स्कूल कसं वाटलं. मला तर सांगत होतं की चांगलं वाटलं, छान वाटलं. दुपारी थोडंसं जुन्या स्कूलची आठवण येत होती, जुन्या फ्रेंड्सची आठवण होत होती. पण मला एक गोष्ट त्याची आवडली की त्यांनी पहिल्याच दिवशी मित्र बनवले. सो बघू आता काय काय. आणि चला मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.